असताना मला एका साऊथच्या चित्रपटाची आठवण होत होती आणि भूतंभयम चित्रपटामधल्या काही सीन पाहून मला असं वाटत होतं की अरे असाच प्लॉट मी एका साऊथच्या चित्रपटामध्ये पाहिलाय. ओके, मग हा चित्रपट म्हणजे भूतंभयम हा चित्रपट त्या साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे का, एक्झॅक्ट कॉपी आहे का वगैरे, का एक अडॅप्टेशन आहे, या सगळ्यावर आपण बोलणार आहे व्हिडिओच्या शेवटी. परंतु या चित्रपटामध्ये हॉरर कॉमेडी किती आहे, कशी वर्क झाली माझ्यासाठी, याबद्दल देखील आपण या व्हिडिओत बोलणार आहे. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहता सिनेदर्शन. तर भूतंभयम चित्रपट सुरू होतो आणि जो सीन तुम्ही पाहिलाय ट्रेलर मध्ये, टीजर मध्ये, त्या सीन सुरुवात होते चित्रपटाची. बेरोजगार तरुणांसाठी 900 रुपयाचा भत्ता सुरू केलाय सरकारनं आणि तो भत्ता मिळवण्यासाठी 7 मित्र, बेरोजगार मित्र एका सरकारी ऑफिसच्या बाहेर, गेटच्या बाहेर थांबलेत. आता हे 7 जण मित्र आहेत हे दाखवण्यासाठी डिरेक्टरनं किंवा रायटरनं किती छान पद्धत वापरली, मला ही आवडली. खूप मोठी गोष्ट नाही ही, लक्षात घ्या. परंतु मी तुम्हाला उदाहरणाचं हे सांगतो, ते काही स्पॉइलर नाही. 400-500 मुलं असतील आणि त्यातली 7 जण मित्र आहेत, एकमेकाला आधीपासून ओळखतील. हे कसं सांगू शकतोय आपण? त्यांच्यामध्ये काहीतरी कॉन्व्हर्सेशन आपण घडवून आणू शकतोय का? अरे ह्यो कुठे गेला, रे तू कुठे गेला, आपण 7 जण इथंच थांबूया, असं करू शकतील एखादा रायटर, एखादा डिरेक्टर. परंतु भूतंभयम मध्ये ज्या पद्धतीने तो सीन दाखवलाय ते कसं, तर एक जण सिगारेट पेटवतो, एक जण एक कश घेतो आणि लांब उभा राहिलेल्या एकाला ते पास करतो. ओके, तो कश घेतो, तो तिसऱ्याला पास करतो, जो त्याच्या जवळ नाही, तो कुठेतरी लांब आहे. ओके, तो चौथ्याला, तो पाचव्याला, तो सहाव्याला, तो सातव्याला, असे हे 7 जणांना ती एकच सिगार पास केली जाते आणि ह्यातून आपल्याला कोणताही डायलॉग नाही, काहीही अरे ह्यो कुठं मित्र गेला, आपण सगळं जिवलग मित्र, आपल्याला मिळालंच पाहिजे, हे असं वगैरे असलं कोणतंही कॉन्व्हर्सेशन असतं मराठी मूवीमध्ये दुर्दैवानं, नाटकासारखं किंवा मालिकेसारखं तसं कोणतंही कॉन्व्हर्सेशन न दाखवता फक्त एक सिगार प्रत्येक जण तो दुसऱ्याला पास करतोय आणि प्रत्येक जण त्याचा कश घेतोय, दुसऱ्याला पास, तिसऱ्याला पास करतोय. मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, भूतंभयम या चित्रपटाचं डिरेक्शन आणि रायटिंग देखील खरंच आवडलंय. काही ठिकाणी काही गोष्टी आहेत त्या मी चित्रपटाच्या निगेटिव्ह पॉइंट्स मध्ये मेन्शन करणार, परंतु आता बोलूया चित्रपटामधला जो काही मेन प्लॉट आहे ना त्याबद्दल, आणि तेव्हाच मी तुम्हाला त्या साऊथच्या चित्रपटाबद्दल देखील सांगणार आहे. तर मेन प्लॉट असा आहे, तुम्हाला समजलं असेल टीजर ट्रेलर मधून, की पैशाच्या लोभामध्ये हे 7 मित्र कोणती तर अशी गोष्ट करतात जी गोष्ट केल्यामुळं ते एका मोठ्या अडचणीमध्ये सापडतात. आता ती काय गोष्ट आहे, तर मी आता सगळ्या गोष्टी नाही सांगणार. परिसाबद्दल तुम्हाला टीजर ट्रेलर मध्ये समजलंच असेल की एक परिस सापडतो त्यातल्या एकाला आणि त्या परिसाचा स्पर्श कोणत्या म्हणजे वस्तूला वगैरे झाला तर त्याचं सोनं होत असतं वगैरे, हे प्लॉट तुम्हाला माहितच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट आहे चित्रपटामध्ये जी एका साऊथच्या चित्रपटामध्ये दाखवली होती आणि पूर्ण चित्रपट त्याच्या अवतीभोवतीच तो फिरला होता. जो साऊथच्या चित्रपटाबद्दल मी जो बोलतोय, चित्रपटाचं नाव आहे रोमांचम. हा चित्रपट मल्याळम इंडस्ट्रीमध्ये बनला होता, आय थिंक 2025 मध्येच बनला असेल. आणि त्यामध्ये जसं प्लॅनचेट वगैरे आहे तसंच या चित्रपटामध्ये देखील प्लॅनचेट दाखवलंय. आता त्याच्यात आणखीन काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार नाही, ते स्पॉइलर होऊन जातील. परंतु ते एक परिस आणि प्लॅनचेट याच्या अवतीभोवती मेन प्लॉट फिरतो चित्रपटाचा. आणि चित्रपटामध्ये काही सब प्लॉट देखील आहेत, त्यामध्ये त्यांची मैत्रीमधल्या काही गोष्टी हा एक सब प्लॉट आहे. त्याचबरोबर एक मुलगा आणि त्याच्या आई यांच्यामधलं रिलेशनशिप हा एक सब प्लॉट आपण त्याला म्हणू शकतो. आणि आणखीन एक सब प्लॉट आहे जो चित्रपटामध्ये जी काही एकमेव नायिका आहे, माफ करा मी तिचं नाव विसरलो, ती जी नायिका आहे ना तिचा एक सब प्लॉट आहे चित्रपटामध्ये. आणखीन एक सब प्लॉट आहे ज्यामध्ये छाया कदम तुम्हाला पाहायला भेटतात, की ते देखील एका सोन्याच्या धनाच्या शोधामध्ये आहेत. ओके, तर चित्रपटामधला मेन प्लॉट आणि हे सब प्लॉट फर्स्ट हाफ मध्ये अतिशय सुंदरपणे एस्टॅब्लिश केली. फर्स्ट हाफचा स्क्रीन प्ले मला आवडला, खरंच आवडला. चित्रपटामधली कॉमेडी माझ्यासाठी तर नक्कीच वर्क झाली. हा, काही पंचेस नाही वर्क झाले, परंतु प्रत्येकाचा ह्युमर वेगळा असतो, त्यामुळे असं मी स्वतः सुद्धा अशी अपेक्षा ठेवत नाही एखाद्या कॉमेडी चित्रपटाकडून की सगळेच पंचेस माझ्यासाठी वर्क होतील. मला तर असं वाटलं की भूतंभयम या चित्रपटामध्ये रायटिंग मध्ये चांगलं काम केलंय आणि जोक देखील चांगले आहेत, कॉमेडी वर्क होते. आणि ती कॉमेडी वर्क होण्यासाठी आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाची स्टारकास्ट आणि त्यांची ऍक्टिंग, त्यांची डायलॉग डिलिव्हरी, त्यांचं टायमिंग. विशेष करून मला नाव घ्यायचं आहे मनमीतचं. मनमीत माझा खरंच फेवरेट ऍक्टर आहे. मनमीतचे कॉमेडी पंचेस सगळे माझ्यासाठी वर्क झाले. हा, एक गोष्ट आहे, आणखीन जास्त कॉमेडी करता आली असती ही जागा चित्रपटामध्ये नक्कीच होती. भूतंभयम हा चित्रपटामध्ये खूप जास्त कॉमेडी करता आली असते, कारण प्लॉट सबप्लॉट हे सगळं गोष्टी बघता. परंतु ठीक आहे, आता हॉरर बद्दल बोलूया. फर्स्ट हाफ मध्ये तुम्हाला खूप जास्त गोष्टी तुम्हाला घाबरवतात असे काही सीन येतात, असं काही जास्त नाही. जास्त
हॉरर मला पाहायला भेटलं नाही फर्स्ट हाफ मध्ये, परंतु हॉरर कॉमेडी चित्रपटाकडून मी जास्त हॉररची अपेक्षा देखील करणार नाही. कारण जेव्हा एखादा प्युअर हॉरर चित्रपट असतो ना, तेव्हा मेकर देखील एकदम बिनधास्त हॉरर दाखवू शकतात, कारण त्यांना माहित असतं की त्या चित्रपटाचा ऑडियन्स कोण आहे. जेव्हा ठरवून एखादा हॉरर कॉमेडी चित्रपट बनवला जातो ना, तेव्हा ऑडियन्सची रेंज थोडीशी मोठी होते. म्हणजे एक मोठ्या सर्कलला कन्सिडर करून तो चित्रपट बनवला जातो, ज्या सर्कलमध्ये कदाचित हॉरर आवडणारे त्याचबरोबर कॉमेडी आवडणारे देखील प्रेक्षक असतात. आणि आणखीन एक महत्वाचा प्रेक्षक वर्ग त्यामध्ये ऍड होतो, तो म्हणजे ज्यांना जास्त हॉरर पाहायचं नाही, ज्यांना जास्त हॉरर आवडत नाही, त्याची भीती वाटते, फॅमिली ऑडियन्स वगैरे, असं महिला वगैरे. हॉरर कॉमेडी या जॉनर मधले चित्रपट हे या गोष्टीला डोक्यात ठेवूनच बनवले जातात. त्यामुळे मी या चित्रपटाकडून एक्स्ट्रीम लेवलच्या हॉररची अपेक्षा करू शकत नाही, किंवा कोणीही मला असं वाटतं नाही केली पाहिजे. जितकं काही हॉरर दाखवलंय चित्रपटामध्ये, हे मात्र मी नक्की म्हणू शकतो की त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं हॉरर सीन असते तरी इतका काही जास्त फरक पडला नसता. आता सेकंड हाफ बद्दल बोलूया. सेकंड हाफ सुरू होतो आणि चित्रपटामध्ये एक नवीन सब प्लॉट ऍड होतो, एक नवीन कॅरेक्टर येतं चित्रपटामध्ये, आणि इतर जे सब प्लॉट मी तुम्हाला जसं सांगितलं जे एस्टॅब्लिश झालेत ऑलरेडी चित्रपटामध्ये, ते सगळे असे गायब झाल्यासारखे वाटतात. ते आपल्याला दिसत नाही. ती एकमेव ऍक्ट्रेस जिच्या भोवती एक सब प्लॉट होता तो गायबच होतो, म्हणजे ती गायबच होते चित्रपटामधून. मित्रांच्या मध्ये एक असा मित्र असतो ज्याच्याबद्दल एक दुःखद घटना घडते क्लायमॅक्सच्या आधी. त्याचं काहीतरी गोष्टी तुम्हाला फर्स्ट हाफच्या शेवटी आणि सेकंड हाफच्या सुरुवातीला पेरणं गरजेचं होतं असं मला वाटतंय. परंतु सेकंड हाफ सुरू झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना सब प्लॉट बद्दलच्या, त्या गायबच होतात. एक नवीन सब प्लॉट, एक नवीन कॅरेक्टर आपल्याला प्रियदर्शन जाधव यांच्या रूपातून पाहायला भेटतं, आणि तिथं देखील लिखाण चांगलं आहे. चित्रपट थोडासा स्लो होतो तिथं, चित्रपट जास्त पेसिंग थोडंसं मला तिथं स्लो वाटलं, परंतु मी तुम्हाला सांगतो प्रियदर्शन जाधव यांनी तो रोल इतका अफलातून निभवलाय. त्यांचं इमोशन सीन असू देत, किंवा जिथं जिथं कॉमेडी तुम्हाला पाहायला भेटते, किंवा जिथं जिथं हॉरर काही सीन आहेत त्यांच्या वाट्याला आलेले, ते जे काही सीन आहेत प्रियदर्शन जाधव यांनी कमाल ते सीन केलेत. मला प्रियदर्शन जाधव हे माझे फेवरेट ऍक्टर आहेत मराठीतले. मला असं वाटतं अंडररेटेड ऍक्टर आहेत चित्रपटामध्ये. प्रियदर्शन जाधव यांनी मया हे जे काही कॅरेक्टर प्ले केले ते खरंच खूप छान आहे, आणि क्लायमॅक्स मध्ये देखील त्या कॅरेक्टरचा म्हणजे महत्वाची भूमिका आहे. तर त्यानंतर मी तुम्हाला हे एक सांगायचं आहे की जो फ्रेंडशिप ही जी गोष्ट आहे ना चित्रपटामध्ये दाखवलेली, तर फ्रेंडशिपच्या रिलेटेड एक इमोशनल सिक्वेन्स तुम्हाला पाहायला भेटतो क्लायमॅक्सच्या आधी, परंतु तो जितका इमोशनल वाटायला हवा होता तितका वाटत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगितलं, कारण तो सब प्लॉट जितका एक्सप्लोर करायला पाहिजे होता फर्स्ट हाफच्या शेवटी आणि सेकंड हाफच्या सुरुवाती तितका केलेला नाही. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट अगदी सिरियसली सांगतो, जरी भूतम भयम हा रोमांचम या चित्रपटातलं अडॅप्टेशन असेल, किंवा जो काही मेन प्लॉट आहे तो रोमांचम चित्रपटातून घेतलेला असला, तरी त्या मेन प्लॉटचं किंवा ते जे काही परिस तुम्ही पाहिलंय ट्रेलर मध्ये, त्या परिसाला एक बॅक स्टोरी दिली, आणि ती बॅक स्टोरी इतिहासातली आहे, त्याच्या मागे एक कथा घडलेली आहे, आणि त्यामुळे त्या प्लॉटला सुद्धा ना एक भक्कम पाया निर्माण होतो, आणि तो क्लायमॅक्स मध्ये देखील त्या गोष्टीवर एंड होतो. ती जी बॅक स्टोरी आहे ना ती खूप महत्वाचा पार्ट प्ले करते, जे रोमांचम चित्रपटामध्ये नव्हतं. रोमांचम चित्रपटामधली स्टोरी आहे अशी कॉपी पेस्ट भूतम भयम मध्ये नाही. मी हे स्पष्ट करतो, हा चित्रपट रिमेक नाही. तुम्ही थंबनेलवर प्रश्नचिन्ह पाहिलंय, त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर मी तुम्हाला देतो, हा रिमेक नाही, हे अडॅप्टेशन आहे. आणि मूवीच्या शेवटी मेकरने ते मेन्शन देखील केले, रोमांचम या चित्रपटाचं अडॅप्टेशन आहे असं. मी हे देखील तुम्हाला सांगतो की भूतम भयम हा चित्रपट थिएटरमध्ये देखील पाहण्यासारखा आहे, कारण ज्या प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे चित्रपटाला, ते थिएटरमध्ये एक माहोल निर्माण करतं. त्याचबरोबर प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला वेगळं जाणवतं, त्याचे मेकअप, त्याचा हेअरस्टाईल, कॉस्ट्युम्स, आणि त्याचबरोबर सेट डिझाईन जे आहे, आर्ट डिझाईन मध्ये जे काही काम केले, तो जो वाडा, ते जे घर दाखवले ना, त्या घरातल्या ज्या काही वस्तू, एक तर ते डार्क दिसतं आपल्याला, परंतु तरी देखील आर्ट डिझाईन मध्ये खरंच खूप छान काम केलं. तुम्ही सगळ्या कलाकारांनी चांगली ऍक्टिंग केली. मी मनमीतचा उल्लेख केलाच, परंतु करण सोनवणे असू दे, नील सावेकर असू दे, सौरभ गाडगे असू दे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, पुष्कराज चिरपुटकर, छाया कदम, प्रियदर्शन जाधव, सगळ्यांनीच चांगली ऍक्टिंग केली. छाया कदम यांचा रोल खरं तर छोटा आहे, परंतु त्यांचा मेकअप इतका जबरदस्त केलाय, इतका डेंजर आहे, आणि ते जटा वगैरे त्यांच्या जी काही तिने एक बॉडी लँग्वेज पकडली आहे छाया कदम यांनी चित्रपटामध्ये, त्यांचा रोल खरंच खूप छोटा आहे. खूप जास्त सीन नाही त्यांच्या वाट्याला, आणि एका ठिकाणीच एका सेट मध्येच ते सगळं सीन आहेत, परंतु तुम्हाला ते वातावरण आणि तो मेकअप
त्यांचे पेहराव आणि त्यांची बोलण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खरंच हॉरर फील देतात. तर एकंदरीत सांगायचं झालं तर चित्रपट खूप साऱ्या डिपार्टमेंटमध्ये खरंच खूप तगडा झालाय. चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासारखा झालाय. चित्रपटामध्ये काही निगेटिव्ह पॉईंट आहेत, ते म्हणजे काही सब प्लॉट थोडेसे मागे राहतात, काही सब प्लॉट अगदीच ब्रेक झालेत असे वाटतात आणि त्यामुळे क्लायमॅक्स मध्ये काही इमोशन सीन जितके जास्त इमोशनल फील व्हायला हवे होते तितके होत नाहीत. परंतु चित्रपटामध्ये कॉमेडी वर्क होते, चित्रपटामधला हॉरर फॅक्टर वर्क होतो. या दोन्ही गोष्टी चित्रपटामध्ये आणखीन थोड्या जास्त पद्धतीने दाखवल्या गेल्या असत्या तरी चालल्या असते किंवा ती जागा होती दाखवण्यासाठी. परंतु ठीक आहे, चित्रपटाची स्टोरी रोमांचम या चित्रपटाशी अगदीच कॉपी पेस्ट नाही. चित्रपटाच्या स्टोरीवर काम केलंय. जो काही प्लॉट आहे, मेन प्लॉट, त्याला एक बॅक स्टोरी दिली आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा देखील आपल्याला एंगेजिंग वाटते आणि तितकासा प्रिडिक्टेबल नाही हा चित्रपट. काही गोष्टी तुम्ही ऑब्व्हियसली प्रिडिक्ट करू शकता. तर हा होता भूतंबयम या चित्रपटाचा रिव्ह्यू. तुम्हाला हा चित्रपट पाहिला असेल तुम्ही तर कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मराठीमध्ये चांगले चित्रपट येत आहेत, भले त्यातले एक दोन चित्रपट रिमेक होते, ठीक आहे, मला रिमेकला अजिबात माझा विरोध नाही. माझी अशी इच्छा आहे ओरिजिनल स्टोरीज देखील यायला पाहिजेत, हे देखील व्हायला पाहिजे. नाही असं रिमेक म्हणजे सगळं रिमेकच आणि ओरिजिनल स्टोरी येईनातच असं काही व्हायला नको. तर भूतंबयम हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी इथं संपतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. स्क्रीनवर तुम्हाला आणखीन एक माझा व्हिडिओ पाहायला भेटत असेल आता तर तुम्ही तो क्लिक करून पाहू शकता. तर मी इथं संपतो. धन्यवाद.